हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णात ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आणि आता झालेली आहे मस्तपैकी सकाळ आणि मी या ठिकाणी घासत आहे आता देवाचे भांडे. मी आठवड्यातून एक वेळा देवाचे भांडे मस्तपैकी पितांबरीनं स्वच्छ करून घेत असते. तांब्याचे भांडे कसे लवकरच खराब होतात, तर या ठिकाणी मी आठवड्यातून एक वेळा पितांबरी लावून जेही तांब्याचे भांडे आहेत ते घासून घेत असते. रोज तर माझं घासणं होत नाही, परंतु जेव्हाही मला वेळ मिळतो तेव्हा मस्तपैकी मी हे स्वच्छ करून घेत असते. लिंबू आणि दही वगैरे आणि सुद्धा हे भांडे निघतात, परंतु खूप वेळ लागतो आणि हातही खूप दुखतात, जास्त घासावं लागतो. त्यामुळे तर मी पितांबरीच या ठिकाणी वापरत असते, देवासाठी पण आणि देवाच्या भांड्यासाठी पण. आता माझी मुलं झोपलेले आहेत, त्यामुळे मी आरामात ही सर्व कामं जे आहे ते करत आहे. आणि माझे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मी लगेच पूजासुद्धा करायला घेणार आहे आणि बाकीचे कामं नंतर होत राहतात. माझे देवाचे भांडे घासून झालेले आहे आणि या ठिकाणी मी जे साबण वगैरे ठेवायचे डब्बे आहेत ते सुद्धा घासून घेतलेले आहे स्वच्छ. आणि आता बेसिन वगैरे सुद्धा घासून घेणार आहे मी. बेसिन स्टीलचं असल्यामुळे ते सुद्धा लवकर खराब होते, त्याच्यावर सुद्धा डाग पडतात, तर मी बेसिन सुद्धा स्वच्छ घासून घेणार आहे. आता या ठिकाणी माझे बेसिन सुद्धा घासून झालेलं आहे आणि मी स्वच्छ बेसिन धुवून घेतलेलं आहे. आणि मी आता कपडे सुद्धा धुवायला घेणार आहे. या ठिकाणी पहा मी वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवून घेतलेले आहे. आता फक्त ते ड्रायरमधून काढून घ्यायचे आहे मला. या ठिकाणी माझी मुलं सुद्धा उठलेले आहे. मी कपडे वगैरे काढून घेणार आहे ड्रायरमधून आणि त्यानंतर बाकीची कामं करायला घेणार आहे. आता उन्हाळ्याचे तसे कपडे लवकर सुकतात आणि वॉशिंग मशीन मधून ते आधी सुकून निघालेले असतात, त्यामुळे कपडे वाढण्याचं जास्त टेन्शन नाही आहे. मी ह्या दोघांना सोडून गच्चीवर कपडे वगैरे टाकायसाठी जात नाही. नंतर 12 वाजता माझे मिस्टर आल्यानंतरच मी हे सर्व कामं करत असते. आपले कपडे भांडे आणि स्वयंपाक झाला म्हणजे आपले अर्धे कामं पूर्ण झाल्यासारखे वाटतात. या ठिकाणी कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर माझी मुलं सुद्धा उठले होते, मग मी त्यांच्या आंघोळ वगैरे करून दिल्या आणि मी आज त्यांना मस्तपैकी मुलगी बनवलेला आहे. दोघांनाही आज मी मुलीचे फ्रॉक घालून दिलेले आहे आणि त्यांचे फोटो सुद्धा काढलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. थोडासा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे दोघांचाही. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला एक मुलगी असावी, परंतु आता मला दोन्ही मुलंच आहेत, तर मी त्यांना आता मस्तपैकी मुलगी बनवलेला आहे आणि त्यांचे फोटो सुद्धा काढलेले आहे. आणि आरवचे केस खूप जास्त वाढले असल्यामुळे त्याला बुची सुद्धा घालून दिलेली आहे आणि आता आम्ही त्यांची टक्कल करणार आहे. तर पहा या ठिकाणी झाली संध्याकाळ आणि आमच्याकडे लागला होता मेला आणि आम्ही या ठिकाणी आलो होतो मेल्यामध्ये फिरायसाठी. आपल्याकडे यात्राच म्हणतात, पण बाहेर या ठिकाणी या यात्रेला मेला सुद्धा म्हणतात. तर आम्ही या ठिकाणी आलो होतो मेला पाहायला आणि खूप मोठा आणि खूप सुंदर मेला होता. गावातला जो मेला असते किंवा यात्रा असते ती छोटी असते, परंतु शहराच्या ठिकाणी ही यात्रा खूप मोठी असते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सारे दुकान लागलेले आहेत, पूर्ण मेकअपचे, ज्वेलरीचे, त्यानंतर कपडे, चप्पल ह्या सर्वांची दुकान लागलेले आहे. त्यानंतर एक काकू आहेत, त्या पूर्ण देवाचं सामान सुद्धा घेऊन बसलेले आहेत, कुंकू वगैरे. खूपच जास्त गर्दी होती, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूट करू शकली नाही, परंतु तुम्हाला हे थोडं थोडं दिसत असणार हे दुकानं. मस्त फोटोची सुद्धा, देवाच्या फोटोची वगैरे सुद्धा दुकान लागलेले आहे. खेळण्यांचे भरपूर दुकान आहे मुलांच्या. या ठिकाणी गर्दी एवढी होती की जास्त मी शूट करू शकली नाही व्हिडिओ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे देवाचे सर्व प्रकारचे फोटो या ठिकाणी दिसत आहे मस्तपैकी. आम्ही सुद्धा एक फोटो विकत घेतला देवाचा आणि सुंदर असे लाइटिंगवाले सुद्धा फोटो होते ह्या दुकानात. त्यानंतर पहा खेळण्याची दुकान सुद्धा आहे आणि लहान मुलं असले की खेळणे तर पाहिजेच. जास्त गर्दी तर खेळण्याची दुकानातच दिसते आपल्याला मुलांसाठी. ही पहा किती सुंदर गाडी वगैरे आहे, बावली वगैरे आहे. हे सुद्धा फोटो फ्रेमचंच दुकान आहे
त्यानंतर झुम्मरचं सुद्धा दुकान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे खूप एकदम सुंदर सुंदर झुम्मर या ठिकाणी आमचा मेला वगैरे फिरून झाला होता आणि व्हिडिओ सुद्धा काढून झाला होता. मग लागली होती खूप जोरात भूक आणि मग आम्ही आलो तो ह्या खायच्या स्टॉलवर आणि या ठिकाणी होतं समोसा, पापडी चाट वगैरे. आम्ही सुद्धा पापडी चाट घेतली होती आणि मी मस्तपैकी पाणीपुरी वगैरे सर्व खात होती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये सुद्धा किती गर्दी आहे. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या इकडची यात्रा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत